खेळणं इम्पॉर्टंट आहे, कोणत्या पवेलियन मध्ये बसलो हे इम्पॉर्टंट नाहीये. चला आफ्टर माय 3 काउंटडाऊन प्रीतम बारी. चला पाठी या. आफ्टर माय 3 काउंटडाऊन 4 ओव्हरचे सामने असतील. 1 2 3. लाईन अप करून घ्यायचंय. लाईन अप. हॅलो. चला खेळाडू आपण व्ही शेप मध्ये उभे राहा. पाहुण्यांचं त्या ठिकाणी स्वागत होणार आहे. व्ही शेप मध्ये आपण उभं राहायचंय. अर्ध वर्तुळाकार तशा पद्धतीने उभे राहायचंय. आणि पाहुण्यांचं यावेळेला मी विनंती करेन गजाननजी गावड साहेब आपण मार्गस्थ व्हायचंय. हिंदूश्री कुणालदादा पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण सुद्धा मार्गस्थ व्हायचं आहे. बंटीदादा म्हात्रे अर्थातच राजेशजी म्हात्रे साहेब आपणास विनंती करेन बंटीदादा आपण सुद्धा मार्गस्थ व्हायचं आहे. त्यानंतर अभिनयजी किनी अगम मोटर्सचे प्रोप्रायटर यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावरून मार्गस्थ व्हायचंय. त्यानंतर आपण या गावची पोलीस पाटील यांना आपण पाहतायत. सुनीलजी पाटील साहेब आपण सुद्धा मार्गस्थ व्हायचंय. विंकोजी म्हात्रे साहेब उपसरपंच जलसार यांना सुद्धा विनंती करेन आपण मार्गस्थ व्हायचं आहे. आणि संपूर्ण रॉकी दादा रॉकी ग्रुप मैदानाच्या आतमध्ये जयवंत पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावरून डिरेक्ट खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. आणि बरोबर पाहुण्यांना मध्यंतर सेंटरला आपण ठेवायचं आहे. अगदी मंद मंद पावलांनी जात असताना आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल, कोणता नवीन संघ चॅम्पियन्स ठरेल. कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते वेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. आज ते करावं लागणार आहे. जाऊया थेट आता रेश्मा मयेकर मॅडम यांच्याकडे. धन्यवाद. नमस्कार. गुड इव्हनिंग टू ऑल. रॉकी ग्रुप चषक 2026 दी ग्रँड फिनाले डे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत आपल्या मान्यवरांचं. सन्माननीय हिंदूश्री कुणालदादा पाटील सोबतच आपल्या सोबत आहेत सन्माननीय बंटीदादा म्हात्रे आणि संपूर्ण रॉकी ग्रुप रॉकी दादा आपल्या सोबत आहेत. आणि डीजे राष्ट्रगीत रेडी ठेवायचंय. मी काउंट देईन त्यानंतर राष्ट्रगीतासाठी मी विनंती करेन सगळ्यांनी उभं राहायचंय. सगळ्या स्टँड मध्ये जितके लोक बसलेले आहेत सगळ्यांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी आपल्याला उभं राहायचंय. कोणी टोपी ग्लेअर्स घातले असतील तर कृपया करून काढायचे आहेत. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे.
गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आणि आता दी ग्रँड फिनाले, तो क्षण कोण घेऊन जाणार 2026 रॉकी ग्रुप चषकची ती ट्रॉफी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल पुढे यायचे. कुणाल दादा आपल्या शुभ हस्ते हे आपण टॉस करणार आहोत. अर्नाळा संघाचा कॉल असेल. हेड या टेल. It is a call. Heads it is. All right, the grand finale. शेवटचा क्षण. जिंकलात तर ट्रॉफी घेऊन जाल. चषक तुमच्या नावावर असेल. 2027 पर्यंत चर्चा होत राहणार की अर्नाळा संघ रॉकी ग्रुप चषक घेऊन गेला. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. चर्चा तर आता बरीच झालेली आहे, कारण की 5 वर्षात पहिल्यांदाच आम्ही फायनल खेळणार आहेत आणि समोर पण तेवढाच ताकदीचा संघ आहे. तो आम्ही पूर्ण मेहनत करू आणि इतके वर्षाचा जो काळ आहे तो स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नक्की सपोर्टर्स तर भरपूर आले असतील. खूप सपोर्टर्स आता सुरू होईल. काय सांगायचं सगळ्या सपोर्टर्सना? सर्व सपोर्टर्सना एकच आहे की विनंती आहे की थँक्यू सो मच. तुम्ही एवढा सपोर्ट आम्हाला केला आणि यापुढे सुद्धा करत राहा. आम्ही आमचा चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहू. किती एन्जॉय केलं रॉकी ग्रुप ट्रॉफी? जबरदस्त, एकदम एक नंबर. प्रीतम बारी सध्या आपल्या सोबत आहेत आणि ऑफकोर्स टॉस इम्पॉर्टंट होता प्रीतम, बट आता पूर्णपणे लक्ष असेल की ट्रॉफी घरी घेऊन जायची, कारण इथपर्यंत आल्यानंतर पार्टी नाही बघायचे. फायनलपर्यंत पोहोचले तर ट्रॉफी घेऊन जायचा विचारच चालू आहे. आणि पहिल्यांदा ही पालघर डहाणू ग्रामीण एक गाव एक संघाला आम्हाला इकडे एंट्री भेटली. तर रॉकी दादा बरोबर धन्यवाद. आणि ही आम्ही एक बघायला गेलं तर आमच्या बॅट प्रोमो चालू होता टीमचा. तर आम्ही एकत्र झाले, तर प्रयत्न केले, भरपूर प्रॅक्टिस केली, तर आम्ही या फायनलपर्यंत पोहोचलो. इथे एन्जॉय केलाय रॉकी ग्रुप ट्रॉफी? खूप एन्जॉय केला. धन्यवाद. आणि ऑफकोर्स कुणाल दादा आपल्या सोबत आहेत आणि हिंदुश्री म्हणून ओळखलं जातं. काय सांगायचं आहे की तुम्ही ऑफकोर्स क्रिकेट हे प्रत्येकाला आवडणारी गोष्ट आहे आणि ज्या प्रकारे तुमची मदत आहे संपूर्ण रॉकी ग्रुप चषकला, प्रथमतः आम्ही आभारी आहोत आपले. आणि आपण आपला वेळ काढून इथे आलात, आम्ही खरोखर मनापासून आभारी आहोत. काय सांगू इच्छिता? रॉकी ग्रुप चषक हा आमच्या सफाळ्याचीच नाही, या अख्ख्या पालघर जिल्ह्याची शान आहे. आणि ती माझ्या जिथला मी भूमिपुत्र आहे त्या परिसरातली ही चषक स्पर्धा आहे. ह्याबद्दल अजून मला अभिमान काय असायला पाहिजे मी तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांची अरेंजमेंट आहे, ज्या पद्धतीने ते ह्या अभियानाला नेहमी सरस करतात, खरंच सॅल्यूट आहे माझ्याकडून अख्ख्या ग्रुपला, अख्ख्या गावाला. ज्या पद्धतीने संपूर्ण गाव, संपूर्ण महिला, लहान मोठे वरिष्ठ एकत्र येऊन हा त्यांच्या गावचा जसं काही दिवाळी दसरा म्हणून साजरा करतात. खरं सॅल्यूट आहे संपूर्ण गावाला, नतमस्तक आहे मी या सगळ्या गावासमोर. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच सर. आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार की आपण वेळ काढून त्याला संपूर्ण मान्यवरांचे मनापासून आभार. आणि येस ऑफकोर्स नाव इट्स टाइम फॉर दी ग्रँड फिनाले. बघूया सपोर्ट कोणत्या संघासाठी प्रेक्षक वर्ग आहे तो करणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला कळेल की रॉकी ग्रुप चषक 2026 ची ती चमचमाती हुई ट्रॉफी कोण घरी घेऊन जातात.
सपोर्टर्स आलेले आहेत, प्लेयर्स आहेत, कॉमेंटेटर्स आहेत, लाईव्ह आहे, स्कोरर आहेत, ऑफिशियल्स आहेत, ऑर्गनायझिंग टीम आहे, संपूर्ण A1 आपण सध्या पाहत आहोत. ग्रँड फिनाले धाकटी डहाणू वर्सेस जयू स्पोर्ट्स अर्नाळा. जयू स्पोर्ट्स अर्नाळा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्रँड फिनाले 4 ओव्हर्सची मॅच आणि जर अर्नाळा संघाचे सपोर्टर्स इथे असतील तर थोडा जोरदार आवाज होऊ द्या. अर्नाळा संघाला कोण कोण सपोर्ट करते इकडे? आवाज येतच नाहीये. सपोर्टर्स, अर्नाळा संघाचे सपोर्टर्स आणि धाकटी डहाणूचे सपोर्टर्स कुठे आहेत? आवाज. नक्कीच थोड्याच वेळात कळेल आपल्याला की इथे आवाज कोणाचा होणार आहे. पण त्याआधी वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे मनोजजी गुप्ता भोजपुरी ऍक्टर आपल्या सोबत जॉईन होत आहेत. त्यांचंही स्वागत असेल. आणि आता वाकळणची एक बुलंद आवाज ओमकार शेट्टे आपल्या सोबत जॉईन होत आहेत ग्रँड फिनाले मध्ये. चला तर मग बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. डीजे 2 मिनिटं थांबायचं. सुजाता धनेश पाटील मॅडम यांच्याकडून आर्थिक सहाय्य 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतं. महिला कक्षेमधून ते मॅचचा आनंद घेत आहेत. तर सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर बिच्छू ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या बॅटरला बॉलरला दिलं जाईल. आणि ही अपॉर्च्युनिटी ओमकार आपल्याला पाहायला मिळते. आणि जसा पहिल्या डावाला सुरुवात होईल तर या आपण वाकळणचा आवाज ऐकणार आहोत. ओमकारजी शेट्टे यांचा काल आणि आज आपण त्यांचा आवाज ऐकतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. सभागृहवती भक्ती महेश भोईर यांच्याकडून कैलास जलसार सरपंच मॅडम यांच्याकडून 7000 रुपये आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. जाऊया आपण ओंकारजी शेट्टे यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे आणि रेश्मा मयेकर आणि हार्दिकजी केणी या सगळ्यांचं आपण करूयात मनपूर्वक विशेष कौतुक. आणि रॉकी ग्रुप आयोजित रंगतोय पालघर जिल्ह्याच्या मानाच्या सन्मानाच्या करंडकाचा मेगा फायनलचा हा अंतिम सामना. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. धाकटी डहाणू आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी मैदानावरती तयार आहे टीम जयू स्पोर्ट्स अर्नाळा. थोड्याच वेळात एक मेगा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. तेरी मेरी दोस्ती इतनी खास हो की दुनिया कहे तेरे जैसा हर एक दोस्त हमारे पास हो. रेश्माजी मयेकर यांचा आपण सन्मानित या व्यासपीठावरती करू, ज्यांनी आज अंतिम दिवसामध्ये येऊन आपल्या आवाजाच्या गोडव्यानं या स्पर्धेची शोभा वाढवली. फक्त मगाशी जे काका रेश्मा मॅडम सोबत चर्चा करत होते त्यांना रात्रीची भाकरी की उद्या सकाळी कोर्टाची पायरी हा प्रश्न आता माझ्या मनामध्ये तयार आहे. ऑन गोईंग मॅच आता थोड्याच वेळात मैदानावरती होईल सुरू. मयूर मर्दे आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती दाखल झालाय निखिल आकरे. रॉकी ग्रुप आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना 32वा पर्व आणि ते कुणाच्या नावावरती त्याचं उत्तर येणारे 60 मिनिटं मैदानावरती आपल्याला देऊन जातील.
4 षटकांची मॅच आणि रॉकी दादा जिंकला भावा. रॉकी ग्रुप एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी सौ द्या. आज तुम्ही जे काही केलंय ना ते इतर घरी राहून स्वप्न पाहतात की आम्हाला पण असं काहीतरी करायचंय. आणि रॉकी ग्रुपच्या सगळ्या मित्रांसाठी सफर दोस्ती का रॉकी ग्रुप वालों आपका यूं ही चलता रहे. सूरज चाहे हर शाम ढलता रहे ना ढलेगी आपकी दोस्ती की सुबह. चाहे हर रिश्ता और वक्त हालात कभी भी बदलता रहे. आणि तुमच्या मैत्रीला कधीही कुणाची नजर ना लागावी ही गणपती बाप्पाची प्रार्थना. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती फटका लाजवाब. रॉकी ग्रुपची मेगा फायनल आणि पहिल्या बॉल वरती सुरुवात धमाकेदार षटकारानं. बॉल वरती आला षटकार. मयूर मर्दे आपला फॉर्म कंटिन्यू करत असताना त्याच्या सोबतीनं निखिल आलाय. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू वर्सेस जयू स्पोर्ट्स अर्नाळा. भोजपुरी एक्टर मनोज गुप्ता इनसे आगमन झाला. मनोज गुप्ता आइए आप मंच के ऊपर, आपका इस्तेकबाल है. स्टेज के ऊपर आकर आप इस मंच की शोभा बढ़ाइए. बॉल तैयार. टप्पा पडला, डावा स्टिकच्या बाहेर है. एक्स्ट्रा रन. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें अक्सर होती रहती है. एक सिंगल झाली ऍड, एका सिंगल स्कोर पुढे चाललाय आणि टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचलेत आतापर्यंत 7 धावा. पहिला 6, तदनंतर आली एक्स्ट्रा 7 धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमित तांडेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॅटच्या पट्ट्यात मैदानाच्या बाहेर सरळ मारलाय लॉंग ऑफला प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि हा लाय क्वालिटी 6. थँक्यू डीजे. अगदी बरोबर. हिरा गावला शिपल्यात या टेंबी खोडावे गावाला. सफाळे अगदी पालघर जिल्ह्यातील तो परिसर जिथे विटी लाईन प्रचंड मोठ्या प्रमाणात जिकडे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. विराथन असेल, तदनंतर विठ्ठलवाडी असेल. विटी लाईन मध्ये जर तुम्ही पाहिलं अशी अनेक गावात जे खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज त्यापैकीच तुम्ही पाहता विटी लाईनचं शेवटचं टोक अगदी इथनं लगेचच तुम्हाला जेटी देखील काही अंतरावरती पाहायला मिळते. बट जरी आम्ही अंतिम टोकावरती असलो तरी आता उंचावरती यशाच्या शिखरावरती पोहोचलोय. टेंबी खोडावे गावाचं नाव कारण या गावानं दिलंय रॉकी चषकाचं पालघर जिल्ह्याला नाव. बॉल तयार. हा बॉल चांगला. फायनली आता ऑन साइडला आडव्या बॅटनं जो खोदून काढला डीप मध्ये फुल्ड असत. सेकंडचा कॉल आणि 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आपल्याला पाहायला मिळतीये आणि 2 धावेच्या मदतीनं संघ धाव फलकावरती पुढे चाललाय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 15 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट एक मोटर बाईक आहे. या मॅच नंतर थोड्याच वेळात प्राइज सेरेमनी आपल्या समोर आणि आपल्याला कळेल की या स्पर्धेमध्ये या पंपम 2 व्हीलरचा कोण हकदार बनेल आणि त्याचं उत्तर प्राइज सेरेमनी आपल्याला देईल. अमित तांडेल. इथे टप्पा पडला. विकेटनं थोडासा धोका दिला फलंदाजाला, त्या सोबतीने यष्टीरक्षकाला. बॉल मागे चाललाय. पडल्यानंतर खूप खाली राहिला होता अचानक आणि आपण वाट पाहूयात अंपाच्या इशाऱ्याची. वाईट आणि 1+8 केला जातील धावा. या ठिकाणी आपण पाहताय 2 म्हणजे अशा टोटल 3 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 600च्या स्ट्राईक रेटनं डाव सुरू झालाय. आदरणीय सुरेश काकांच्या वतीनं एक पारितोषिक आहे. 3 षटकार कोणत्याही फलंदाजांना मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्याकडनं दिला जाईल. मयूर मर्दे सध्या बॅटिंग करतोय. 3 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत. एक्स्ट्रा व्हाईट बॉलवरचं कंट्रोल अमित तांडेलचं नाही आहे. याचं कारण सुरुवातीपासूनच त्याच्यावरती करण्यात आलेलं हे आक्रमण तुम्हाला पाहायला मिळत आहे. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू टीमच्या माध्यमातून कॅनॉन गिरीशचा ड्रोन हवेमध्ये संचार करतोय. याआधी अगदी तुम्ही पाहिलं असेल दीप मैदानामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी कॅप्चर करत होते. अगदी एक लोकप्रिय आणि नामवंत एडिटर आहे दीप.
आणि एडिटरची भूमिका काय असते, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यानी कोपऱ्यात त्याला जावं लागतं, आपल्या ध्येयासाठी वेड होऊन काम करावं लागतं. अनेक जण ज्यावेळी मोबाईल हातामध्ये घेऊन तुम्ही शूट करत राहता, प्रत्येक जण म्हणतो हा वेडा आहे का, पण त्या वेडेचं वेडेपण त्याचा छंद जोपासताना त्याला काय सॅटिस्फॅक्शन देऊन जातं हा छंद जोपासतानाच कळतं. आणि आपला छंद जोपासत आज जे नामवंत रील अपडेटर आहेत अर्थातच दीप, त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. स्कोर झाला 19-19. बिच्छू गँग यांच्याकडनं एक पारितोषिक आलं 3 षटकारांसाठी 1000. इथे देखील बॉल मिड ऑफच्या वरनं काढलाय. पहिलं षटक संपता संपायचं नाव घेत नाहीये आणि रन्स बनायच्या थांबत नाहीये. दोन्ही बाजूनं टेन्शन गोलंदाजाचं वाढलंय. एका बाजूला आक्रमण मयूर मर्देचं तर दुसऱ्या बाजूला आक्रमण सुरू आहे फलंदाज निखिल आकरेचं. दोनो भाई दोनो तबाही. आणि काय सुरुवात झाली आहे बॅटिंग करताना. टीम धाकटी डहाणू पोहोचली आहे 23 विदाउट लॉस. जिल्हा हलतोय नवानं लय हाय त्याचं वजन, तालुका जिल्हा हलतोय नवानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर रे थँक्यू डीजे. अंतिम बॉल सचिंद्र जनार्दन गावड त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मंडळासाठी आर्थिक सहकार्य. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 27 आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. एक दमदार सुरुवात मिळाली आहे. हे सगळे प्रेक्षक ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. मैदानावरती आता एकही अशी जागा नाहीये की जिकडे प्रेक्षक राजा नाहीये. महिला कक्ष पूर्णपणे अगदी आपल्या माता भगिनी त्या ठिकाणी एन्जॉय करतायत. दुसऱ्या बाजूला जे स्टँड आहेत त्या प्रत्येक स्टँड मध्ये हा क्रीडा परिवार जो आज उभारलाय तयार केलाय आपल्या मेहनतीच्या जोरावरती आणि यशस्वी पर्व संपन्न होताना रॉकी ग्रुप ट्रॉफीचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहिल्यानंतर इतकंच आपण म्हणू की सफाळेकर आहेत क्रिकेटची दर्दी म्हणून तर झाली आहे गर्दी आज टेंबी खोडावे नगरीमध्ये जिकडे रंगतंय रॉकी ग्रुप ट्रॉफी. षटक संपलं. पहिलं धावा झाले 27. व्यासपीठावरती आपण पाहताय या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं योगदान आहे अर्थातच हिंदुश्री आपल्या सोबत उपस्थित आहेत कुणाल दादा. आणि कुणाल दादांचं नेहमीच अगदी आपल्या धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी एक मोलाचं योगदान राहिलंय. कट्टर हिंदू शेर है बड़ा ही दिलर है, प्यार दिखाएगा तो जान वार दूंगा, गद्दारी दिखाएगा तो चीर फाड़ दूंगा. चल रहा तेरा युद्ध हो, समय तेरे विरुद्ध हो, फिर भी तुझे लढना है क्योंकि तू एक धर्म योद्धा आहे. आणि धर्माच्या कार्यासाठी जो विडा कुणाल दादा आपण उचललाय त्याला आमचा मानाचा आणि प्रेमाचा तुम्हाला एक भगवा सलाम. आणि पुढील वाटचालीसाठी आई जगदंबा आणि मा भवानी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देव. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. टीमची टोटल धावफलकावरती पहिलं षटक संपल्यानंतर स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 27 धावा धावफलकावर. 27 ऑन दी बोर्ड. लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाला है. कोई पूछे आके इस दिल को तो यहाँ का हर एक दिल कहेगा, धड़कन कहेगी ये दिल सिर्फ क्रिकेट का दीवाना है. पहिलं षटक राहिलं विरुद्ध गोलंदाजांच्या आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात कशी होईल त्याची चर्चा सुरू आहे. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये टीमच्या कॅप्टननं आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. तुम्ही पाहताय बॉलर करणला. मागच्या ओव्हरमध्ये काय घडलंय तो विचार बाजूला सोडून जयू स्पोर्ट्स अर्नाळाला 5 वर्ष जी फायनलची वाट ते पाहतायत आज ती वेळ आली आहे आणि गाठ पडली आहे ठकाटक धाकटी डहाणू समोर. तर आज लढावं लागेल. शफल झाले होते फॉलो केला बॅटर्सला चांगला राहिला हा बॉल. फायनली येतोय सुटकेचा निश्वास सोडून देणारा टीम जयू स्पोर्ट्स अर्नाळासाठी हा डॉट बॉल. मेगा फायनलची मॅच आहे. हा सामना तुम्हाला सांगेल 2 लाखाचं पारितोषिक अर्नाळाला जात आहे की धाकटी डहाणूला जात आहे. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बाईक सफाळ्यामध्ये आहे की विटी लाईनच्या बाहेर जाणार आहे की व्यावसायिक क्रिकेट गटातील खेळाडू ती मालिकेवर अशी बाईक पटकावतील. हा अर्ध्या विकेट वरती होता. आता मयूर मर्देनं मिस केलाय. आता मर्देला बॉलर म्हणेल थँक्यू ब्रो कारण जसा पडला ना त्याच्यावरती मोहर मोठ्या फटक्याची होती. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही याचं कारण थोडंसं कमी गतीनं आला आणि कट्टर देखील होता. पाहू शकता लास्ट मोमेंटला थोडंसं विकेटनं देखील साथ दिली. बॉल जो फिंगर सोबत फिरवला होता आणि तदनंतर बीट केलं होतं मयूर मर्देला.
सिंगल येते, सिंगलला धावफलक पुढे चाललाय. मर्दे बॅटिंग करतोय 7 मध्ये 17, निखिल बॅटिंग करतोय 2 बॉलचा सामना करत 8 धावा. क्वालिटी बॅटिंग या टीमकडे सध्या तुम्ही पाहता. मयूर, निखिल, येणाऱ्या बॅटर्स मध्ये प्रीतम बारी आणि त्या टीमचे आयकॉन जर पाहिले राकेश प्रभू आणि बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत, आज तो दाखल झालाय. प्रचंड चर्चेत आहे सध्या पालघर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातच नाही, पूर्ण व्यावसायिक क्रिकेटमध्ये असेल किंवा बॉक्स क्रिकेटमध्ये अगदी क्रितेश घरतच्या बिरवाडी गावाचं नाव. इथं फटका, नो लुक स्टाईल, उंच हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर आहे, टीपलाय झेल, संपलाय खेळ. मिळते पहिली विकेट स्वर्गीय जयू स्पोर्ट्स अर्नाळा टीमला. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का लागलाय मैदानावरती. पहिली विकेट गेली आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद ओंकार. सन्माननीय धनेशजी गावड आपल्यासोबत जॉईन होत आहेत आणि त्यासोबतच त्यांची सुकन्या आज्ञा गावड आपल्यासोबत जॉईन होते, ज्यांच्यातर्फे आपल्याला 33,333 रुपयाचा आर्थिक सहाय्य झालेला आहे. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. या टुर्नामेंटसाठी अगदी आपण जर पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सनी पाटील, विनोद पाटील आणि डायमंड ग्रुप डोंगरीपाडा यांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. आणि पहिली विकेट या ठिकाणी आली आहे गोलंदाज करणच्या खात्यात आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आमच्या डोंगरीपाडाच्या डायमंड ग्रुपच्या वतीनं. टीमची टोटल धावफलकावरती लागली आहे 30. विकेट गेली आहे मैदानावरती 1. रॉकी ग्रुपच्या मेगा फायनलचा हा थर्रार पाहण्यासाठी किती प्रेक्षक येतात. आज पहिल्यांदा याची डोली पाहायला मिळालं. नेहमी ऐकलं होतं रॉकी ग्रुप बद्दल. आज पहिल्यांदा या स्पर्धेचा साक्षीदार भागीदार बनलो आणि या स्पर्धेमध्ये क्राऊड पॅक क्राऊड येतो हे नजरेसमोर आहे. समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑफला, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आणि याच दरम्यान टाटा टी आगरी दादाचं झालंय आगमन, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आज दादा एकदम हिरो दिसतोय. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर सुरू झाली आहे मैदानावरती. 2 थोडंसं रोखलंय करणनं, खूप चांगलं कमबॅक केलाय. वेल बोल्ड करण सध्या हेच म्हणत असेल या ठिकाणी टीम जयू स्पोर्ट्स अर्नाळा. इथे फटका हा देखील फसलाय. बॉल हवेत आहे, कवचला फिल्डर आहे, ट्रॅप सेट आहे आणि फसलाय मयूर मर्दे. वाघाची झाली आहे शिकार आणि फलंदाज होतोय मैदानावरती बाहेर. आणि धक्का लागलाय नंबर 2. 31 ला 2 बाद 2 षटकं झाली आहेत. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू. आज हळद आहे दादाची, आज हळद आहे दादाची. अरे हळदीला मांडवण करताना पोर काय दादा दादा दी, दादा दादा दी. थँक्यू डीजे. षटक संपलंय मैदानावरती. दुसरं 2 विकेट्स काढलेत करणनं आणि कमबॅक ला जवाब राहिलाय. आणि आता बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय पालघर जिल्ह्यातील बिरवाडी गावाचा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपर डुपर स्टार. त्याचं नाव क्रितेश घरत. चिखलडोंगरीवरनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे गोलंदाज करणसाठी. विकेट घेतला त्याबद्दल. जयेश मेहर यांच्याकडनं हे 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल करण वैतीला. संदीपजी केणी साहेबांचं शुभागमन झालंय. केळवा रोडचे सरपंच साहेब या आपलं केळवा रोडच्या गावाचा सर्वांगीण विकास, शहराचा परिसराचा ज्या व्यक्तिमत्वानं घडून आणला असं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये जोडलं जात आहे. रॉकी ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि हे आयोजन पाहिल्यानंतर अगदी स्टार्ट टू एंड पूर्ण वर्षभर सफाळेकर इतकंच म्हणतील रॉकी दादा, क्या बात. सलाम रॉकी भाई. टीमची टोटल धावफलकावरती 2 ओव्हर 31, 12 मध्ये 19 आल्या तरी 50 बनतील. बट कदाचित क्रितेश घरत आणि त्याच्या सोबतीनं प्रीतम बारी खेळत राहिला तर 60 देखील बनू शकतात. ओव्हर द बॉलर हेड काढलाय समोर लॉंग ऑनला. झाली आहे थोडीशी मिसफील्ड आणि मिळाली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल.
कोणती रन घेतलेली नाहीये. प्रीतम बारी फलंदाजीसाठी आलाय. संध्याकाळचा चहा सोबत खारी आणि त्याच्यासोबत प्रीतम बॅटिंगची बात येणारी, बट त्याची विकेट काढावी लागेल जयू स्पोर्ट्स अर्नाळा टीमला. आपल्याला जे बाउंड्री रोफ या ठिकाणी बनवण्यात आलाय ते रवींद्र गावड साहेबांच्या माध्यमातून आलाय. त्यांचं करूयात आपण विशेष आभार. प्रत्येकाचं छोटं छोटं योगदान आणि त्यातून उभं झालंय हे अद्वैतीय असं साम्राज्य. रॉकी ग्रुप ट्रॉफीचं हे 32वे पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका लाजवाब उडवलाय आणि पाठवलाय बॉल ओव्हर द बॉलर हेड. सडक पे कडक 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 सिक्स. थँक्यू डीजे. अजय दादांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अर्थातच अजय दादा भोईर किळवा रोड AB ट्रॉफीचे ऑर्गनायझर त्यांच्या वतीनं या टुर्नामेंटसाठी तब्बल आलाय 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन. तर अजय दादा भोईर साहेबांचं आपण करूयात मनपूर्वक आभार. 37 धावा धावफलकावरती विकेट्स गेलेल्या आहेत. 37ला 2 का बॅटिंग करायची सुरुवात केली आहे मैदानावरती प्रीतम बारी. मेगा फायनलची मॅच आहे आणि ही स्पर्धा पाहिल्यानंतर प्रत्येक जण आता इतकंच म्हणेल, हर सर जहा झुक जा वह मंदिर होता है, हर नदी जहा समाज है वह समंदर होता है. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है. रॉकी ट्रॉफी जो जीते वही पालघर क्रिकेट का सिकंदर और धुरंधर होता है. नरेश भोईर साहेबांच्या वतीनं चिंबोरी वाल्यात आणि त्यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यश सचिन लाडे साहेबांच्या वतीनं प्रीतम बारीला वाडा बुखाड मध्ये आलेत आणि त्यांच्या वतीनं प्रीतम बारीसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्यांचं देखील करूया आपण विशेष कौतुक. पारितोषिकांची रेलचेल या ठिकाणी सुरूच आहे कारण मेगा फायनलची मॅच रंगती आहे आणि काय माहोल बनलाय. पहिल्या डावामध्ये ना हार मानायला तयार नाही आहे, नांगी टेकायला आम्ही आलेलो नाही आहेत, लढायला आलोय हे मैदानावरती सांगतीये जयू स्पोर्ट्स अर्नाळा जी 1 गाव 11 खेळाडू घेऊन खेळतीये. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय धाकटी डहाणू व्यावसायिक टीमला पराभवाचा धक्का देऊन या स्पर्धेमध्ये उलटफेर करत इतिहास घडून हा संघ इथपर्यंत आलाय आणि आता ही स्पर्धा तुम्हाला अतिशय चांगल्या स्टेजला पाहायला मिळतीये. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत 2 आणि अजूनही आपण पाहताय चौथ्या षटकातील बॉल इथे बाकी आहेत ते म्हणजे 2. 38 लॉस ऑफ 2. चला फास्ट खेळा प्रीतम, वेळ थोडा जास्त जातोय. यानंतर सेकंड इनिंग मध्ये कोणताही बॅड लाईट अपील स्वीकारला जाणार नाहीये. 38 लॉस ऑफ 2. क्रितेश घरत त्याच्यासाठी टाकलेला बॉल बॅटची आतली कडा, बॉल मागे चाललाय. एक सिंगलचा मानस आणि 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. जबरदस्त बॉलिंग मध्ये अगदी पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालंय. आधी देखील आपण पाहिलं गोलंदाजी करताना करणला, आता करण वैती बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 1 षटकार त्यांना जरूर खर्च केलाय बट त्यानंतर 2 डॉट आणि 2 सिंगल वरती शांत ठेवलाय. करण वैतीने जर ते फिनिश चांगलं केलं ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक स्टोरी चांगली राहील जयू स्पोर्ट्स अर्नाळा टीमची. कारण ओव्हर नंबर 3 सुरू आहे. करण रन रेट जर सध्या पाहिलं 13 पेक्षा पुढे आहे बट फिनिश चांगलं झालं तर आटोक्यात आणू शकतायत धावा. 50च्या आतमध्ये 4 ओव्हरचा सामना आहे. प्रीतम बारीसाठी बॅटच्या पट्ट्यात आणि आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो हे सांगत असताना प्रीतम बारी करतोय आज फलंदाजी लय भारी. 45 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 45 धावा धाव फलकावर. सध्या दुखापतग्रस्त आहे प्रीतम बारी, हाताला झाली आहे जखम बट KGF मध्ये रॉकी भाईचं एक वाक्य ना, घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. काय पण पाहिजे बायाला? बाया मागतात सोनिया चहा. सोनियाचे नादन माझ्या बाया जाईना बाया जाईना. थँक्यू डीजे. काय आयोजन राहिलंय रॉकी ग्रुपच्या या रॉकी ट्रॉफीचं. भर हिम्मत मनगडात तुझ्या रॉकी दादा, जिंदगी जिंदाबाद.
उद्या उगेल तुझं स्वप्न सूर्य नव्यानं. मग काय झालं रॉकी ग्रुप, तुमची मेहनत अफाट आणि या जमाना जरी विरुद्ध असला ना, गरुडासारखी झेप घ्याल मित्रांनो, कारण तुमच्या मनात दोस्ती यारी निभावण्याची जिद्द अपार आहे. एकदा आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या टेंबी खोडावेच्या आणि या पालघरच्या रॉकी ग्रुपसाठी, ज्यांनी भरवलाय पालघरच्या मानाचा अभिमानाचा रॉकी ग्रुप नावाचा करंडक, जो आज अर्नाळा की धाकटी डहाणू कुठे जाईल. सिंगलचा मानस आणि एक धाव फलकावरती पूर्ण केली जाईल. टीमची टोटल धाव फलकावरती झाली आहे 46 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. किती बनतील लक्ष त्याकडे देखील इथे प्रत्येकाच लागलाय. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला भिरकावलाय, उंची जास्त लांबी कमी आणि विकेट मिळतीये प्रीतम बारीची. गोलंदाज विघ्नेशला, फलंदाज बाद, बारी मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. रॉकी दादा देखील टॉपचा हत्यार आहे, मात्र त्यापेक्षा खतरनाक टॉपचा हत्यार. रॉकी दादाचं डेला टॉपचा हत्यार आहे, तर रात्रीला काळोख्या वाघ सध्या रॉकी दादाच्या समोरच खतरनाक आहे भाई. काल बघितले तुझे सगळेच व्हिडिओज. 46 धावफलकावरती विकेट्स गेलेल्या आहेत मैदानावरती 3. आणि रॉकी ग्रुपची पोरं खरंच खतरनाक आहेत. त्याला काळोख्या वाघ नाव बरोबर दिलंय, कारण रात्र झाली की भाऊ आपला डायरेक्ट मिस्टर इंडिया सारखा गायब होऊन जातो. कुणाल सरांची पण बघितली, आज व्हायरल होईल 100%. 46 धावफलकावर विकेट्स गेलेत मैदानावरती 3. विनोद पाटील, सनी पाटील, डायमंड ग्रुप, डोंगरपाडा त्यांच्याकडनं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 500 आणि आतापर्यंत विकेट आले 3. 1,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. टीमची टोटल 46 वरती सध्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळतीये. लोकल ग्रुप कडनं षटकाराच्या बाहेर जो कोणताही प्रेक्षक झेल पकडेल त्यांच्यासाठी बाबा फायनल मॅच आहे, 500चं पारितोषिक. 46 लॉस ऑफ 3. ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर हार मानेल ते नाव धाकटी डहाणू नाहीये, आलाय आणि त्यांना पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय आपण पाहताय मोनिश संजय राऊत स्टँड मध्ये एक कडक 6. आणि बॅटिंग ट्रॅक वरती कोण आलाय तर त्याचं नाव ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्व पालघरचं गाजवलंय, पालघरच्या क्रिकेटचा द्वैतीय सम्राट, त्याचं नाव राकेश पोलार्ड. आडवा बॅटनं समोर खेचलाय. ऑन ड्राईव्ह प्रॉपरली टाइम नाही झालं, सिंगल कंप्लीट झाली. या पावलं धावतायत, थोडीशी कमी पडतील का. सेकंडचा कॉल आणि फलंदाज या ठिकाणी झालेत रनआउट. विकेट जातीये धाव फलकावरती. धावा 54 ला विकेट्स गेलेल्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावा धाव फलकावरती. इथे एक सिंगल मिळाली आहे. 53 क्रितेश गरज झालेत त्या ठिकाणी रनआउट. परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशातून तुटणारा तारा तुम्ही कधी जमिनीवरती पडताना पाहिलाय का. समुद्रात अनेक नद्या विलीन होतात, पण त्या नदीमध्ये समुद्र कधी विलीन होताना तुम्ही पाहिलाय का. हे सगळं लक्षात ठेवा, कारण साम्राज्य तयार करायचं ना क्रिकेट विश्वात तुमच्या नावाचं, तर त्यासाठी मेहनत प्रचंड करावी लागते. आणि मेहनतीवरती दुनिया टाळ्या वाजवते. आणि राकेश पोलार्डनं टाळ्यांचा कडकडाट करणारा मारलाय मिड विकेटच्या बाहेर. छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 आहे, पण रन्स मिळतील या ठिकाणी 6. आणि या षटकारानं संपलाय मैदानावरती पहिला डाव. धावा झालेत 59. ए ट्रॉफी, ए चैंपियन का टाइटल आज जाएगा किसके नाम. आज की शाम टीम जयू स्पोर्ट्स अर्नाला या बाजाराळी चॅलेंजर्स धाकटी डहाणू के नाम. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. ये तो सिर्फ झाकी है, फाइनल की सेकंड इनिंग अभी बाकी. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि तदनंतर करू कॉम्बॉक्स मध्ये बदलाव.
थँक्यू डीजे. आणि खूप मजा आली मागच्या 2 दिवसामध्ये जे प्रेम रॉकी ग्रुप न दिलं, दोस्ती एक अजीब रिश्ता है और अगर निभाए रॉकी ग्रुप वाले तो वह सब दोस्ती के दुनिया के फरिश्ते है. थँक्यू सो मच मित्रांनो फॉर लॉट्स ऑफ लव. रोहिदास दादा, शुभम दादा आणि त्या सोबतीनं संजय दादा मागचे 4 वर्ष कंटिन्यू या टुर्नामेंटसाठी आवर्जून इन्व्हाइट करत होते आणि मागची 4 वर्ष या स्पर्धेमध्ये आलो नाही. मी म्हणेल स्वतःच्या लाईफ मधल्या सगळ्यात मोठ्या 4 वर्षातल्या मुमेंट मिस केल्या. फायनली पहिल्यांदा रॉकी ग्रुपच्या स्पर्धेत जोडलं गेलो आणि जाता जाता फक्त इतकंच, गर्व आम्हा शेंदूर गुलालाचा, गर्व आम्हा बेधुंद तुतारीचा, गर्व आम्हा विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, गर्व आम्हा आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा आणि गर्व आहे या टेंबी खोडावे, सफाळे आणि पालघर नगरीला खालटण परिसरात शून्यातून मैदान तयार करून टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये 32 वर्ष उभारलेल्या साम्राज्याचं नाव रॉकी ग्रुप चषकाचा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. रॉकी चषकासाठी अभिमानाचं 32वा पर्व आणि 60चं टार्गेट. कॉम्बॉक्स मध्ये बदलाव आवाज आपल्या सोबत प्रमोदजी शिर्के. धन्यवाद. धन्यवाद ओमकार. आणि काही व्यासपीठावरती सन्मान आपण करणार आहोत. मनोजजी गुप्ता आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत, भोजपुरी ऍक्टर आहेत ते. मी रॉकी दादांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान करायचा आहे. नक्कीच टेनिस क्रिकेट आज त्यांनी पाहिलं असेल किंवा तेही खेळत असतील. स्वागत आहे त्यांचं. माईची शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा आदर सत्कार सन्मान आप आए, हमें बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. कह सकते हैं स्टैंड्स जो बनाए सारी जगह पे आप देख सकते हो पब्लिक. सगळ्यांना कामात शुभेच्छा. माझ्याकडे बोलवलं रॉकी ग्रुप यांचा फार धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि खूप आनंद झाला. हा बदल फक्त सफाळ्यातून घडलेला सुरू होतोय. जर बाहेरून यूपी एमपी वरून येणारे आपले बांधव मराठी बोलू शकतात तर सफाळेकर इतकंच. जय महाराष्ट्र एकदा होऊन जाऊ दे ना आवाज. बोला जय महाराष्ट्र. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या आणि आपण अस्नास्तन व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. विनोदजी पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत डायमंड ग्रुप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. डायमंड ग्रुप डोंगरपाडा यांच्या माध्यमातून ऊर्जा दिले. काय प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप 2026 चा शानदार सोहळा पाहायला मिळतोय. अचानक बॉल उसळी घेतोय, बाउन्स मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं तर करण निजाई वेगाने पहिली धाव पूर्ण करत असताना बाईकच्या स्वरूपात नितेश कदम सर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक गरत यांच्याकडून प्रेक्षकांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या
आणि 200 रुपयांची कमाई करा. प्रेक्षकांना ही ऊर्जा दिली गेले, परंतु त्या नादामध्ये आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल घेण्यासाठी जाऊ नका, अन्यथा तुम्हाला पनिशमेंट दिली जाईल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. 60चं टार्गेट. काय बॅटिंग केली. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणूच्या माध्यमातून. एका साईडला जयू स्पोर्ट्स अर्नाळा. जयूला स्मृतींना जपत असताना हे सर्व खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. तो क्लास, त्यांचा संयम, त्यांची शिस्त, अतिशय सर्व काही ओके मध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघाच्या माध्यमातून. प्रीतम बारी नामवंत खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धाकटी डहाणू गावाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे प्रीतम बारी. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यस, विकेट डाऊन. विकनेसचा कळतोडे. अर्नाळाचा हार्दिक पंड्या बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. कुणाल पाटील दादा आमचा एक नंबर. कुणाल पाटील दादा आमचा एक नंबर. समाज कार्यासाठी, समाज कार्यासाठी जाण कसली कंबर. कुणाल पाटील 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 दादा आमचा एक नंबर. कुणाल पाटील दादा आमचा एक नंबर. थँक्यू. आपल्या व्यासपीठावर आपण पाहत आहेत हिंदूश्री कुणालदादा पाटील विराजमान झालेले आहेत. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, बंटीदादा म्हात्रे समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, असे मात्र जे दाते आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं प्रत्येक नागरिकांसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं, कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द बिलकुलच नाहीये. फायदा हा शब्द त्यांना माहितीच नाहीये. आणि त्यामुळे आपण पाहत आहे संपूर्ण जे काही ते श्रेय जाईल ते या व्यक्तिमत्वांना आणि रॉकी ग्रुप असलेलं त्यांच्यावर प्रेम. ग्रेट डिलिव्हरी. प्रीतम बारीने काय गोलंदाजी केले. अफलातून गोलंदाजी करत असताना प्रीतम बारीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. प्रीतम बारी लय भारी. सुपर बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जयू स्पोर्ट्स अर्नाळा टीम 2 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये लवकरात लवकर विघ्नेश साखरतोडे बाद झाल्यानंतर आता प्रेशराईज फलंदाज झालेत, परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये दबावाला न जुमानता तुम्हाला चांगली गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण करावं लागतं. आता ते करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. 2026 चा विजेता कोण? फिलिंग द ब्लँक. मॅन ऑफ द सिरीज वर खऱ्या अर्थानं HF डिलक्स हिरोची बाईक आगम मोटर्स अभिनेश किनी साहेब यांनी दिलेली, सौजन्य केलेली त्या बाईकवर स्वार होणार कोण याकडे सर्वांचं लक्ष मात्र वेधित राहिलंय. संपूर्ण आमचे लाडके प्रेक्षक राजे स्टँड खच्चाखच भरताना आपण पाहतायत. मुंगीला शिरायला जागाही नाही एवढं मात्र प्रेक्षक वर्ग अलोट गर्दी करत असताना जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचं दृश्य आपल्याला या रॉकी ग्रुप मैदान टेंबी खुडाव्याच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतं. जयू स्पोर्ट्स अर्नाळा नीड्स 58 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. जबरदस्त फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल? सातत्याने चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्रीतम बारीने पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारी गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. पालघर जिल्ह्यामध्ये मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, गौरवशाली परंपरेची स्पर्धा, ज्या स्पर्धेचं ओठांवरती नाव घेतलं जातं रॉकी ग्रुप चषक 2026. ऑन साईडला थांबणार नाहीये करण निजाई. या वेळेला मात्र म्हणतोय रडायचं नाही तर लढायचं आहे. व्हॉट अ शॉट. या वेळेला जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅच संपण्याच्या अगोदर प्रत्येकाला मी सूचना करेन, प्रेक्षक वर्ग जाताना आपण बाईक तर सावकाश चालवा, परंतु मध्यंतर रस्त्याचं काम चालू आहे आणि अंधार जेव्हा होईल त्यावेळेला मात्र तो खड्डा तुम्हाला परफेक्ट दिसणार नाही. त्यामुळे मी प्रत्येक नागरिकाला विनंती करेन, प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन, एकच लाईन सध्या तरी चालू आहे आणि 1 ते
1.5 किलोमीटरवर आपण पाहिलेत ते खड्डे मात्र यावेळेला खोदले गेलेत आणि त्यामुळे रस्त्याचं काम सुरू आहे. प्रत्येक आमच्या प्रेक्षक वर्गाला मी विनंती करेन कळकळीची की आपण जाताना बाईक सावकाश चालवा. सफाळी साईडला जाताना मात्र हे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे ही सुद्धा काळजी आपण पाहत आहेत. रॉकी दादा आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप घेत असताना 9 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण निजाई एका साईडला षटकाराच्या साहाय्याने आपलं अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रथमला आपण पाहू शकाल, प्रथमकडे सुद्धा ती क्वालिटी आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालत नाही. या महत्वपूर्ण लढतीमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. राईट मोर द विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु राकेश प्रभू अनुभवाचा खजिना असणारा हा खेळाडू सातत्याने उन्हाळे हिवाळे पावसाळे आपल्या जीवनामध्ये फार पाहिलेत, चढ उतार पाहिले, संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. असा राकेश प्रभूला आपण पाहत आहेत. चांगली गोलंदाजी, 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिक. बिच्छू गँग यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रथमच्या बॅट मधून आलाय. यावेळेला खणखणीत सनसनाटी इरादे पक्के स्पष्ट करणारा आरजी षटकार. 6 धावा. बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. लय आमचा फेमस. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता. थोडेसे शफल झाले आणि प्रथमच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना अगदी नेत्रदीपक हा षटकार ठोकला गेला आणि इरादे पक्के स्पष्ट केलेत. आम्ही हार सहजासहजी मानणार नाहीये. राकेश प्रभू आज आयकॉन प्लेअर म्हणून या खेळाडूची ओळख पाहायला मिळते आणि धाकटी डहाणू या टीम मधून घिवलीवरून या खेळाडूला मात्र बोलवलंय, क्रितेश गिरज सारख्या खेळाडूला. परंतु एका साईडला एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. अर्नाळा संघ, जयू स्पोर्ट्स अर्नाळा संघ आपण पाहतायत 15 वर जाऊन पोहोचला गेलाय. आता 45 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल आहेत. यावेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. प्रथम थांबणार नाहीये. क्या बात आहे. प्रेक्षकांमध्ये जल्लोष होत असताना पाहायला मिळतोय. 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्लासी शॉट. 6 धावा. थँक्यू. काय फटका खेळला होता, जबरदस्त. आपण पाहतायत हा ब्रँडेड षटकार होता. इथे मात्र आपण पाहू शकतायत आदराने प्रेक्षक वर्ग, क्या बात. एकदा जोरदार टाळे होऊ द्या. मात्र त्याने स्वतःने हातात पैसे या वेळेला जरूर दिले गेलेत. म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. एकदा जोरदार टाळ्या. काय प्रेक्षक वर्ग, बिग फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत, आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की इथे प्रथम तू खेळ, तू मार आणि पुन्हा एकदा माझ्याकडून बक्षीस कमाव. अतिशय चांगला प्रेक्षक वर्ग. या प्रेक्षकाकडे आपण पाहतायत. आता सध्या तरी कॅमेरा वर्क. 21 धावा झालेत. प्रथम काय बॅटिंग केले. प्रथमने 2 षटकार ठोकून पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण केलेत. राकेश प्रभू सारख्या गोलंदाजाला या वेळेला विचार विनिमय करण्यास भाग पाडलाय. फुलटॉस बॉल होता. इथे मात्र संधी होती, परंतु चेंज ऑफ पेस. राकेश प्रभू काय गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहू शकता कमबॅक केलंय. आता 12 बॉल 39 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 39 रन. जयू स्पोर्ट्स अर्नाळा की एका साईडला चॅलेंजर बाजार अळी, धाकटी डहाणू या 2 टीम मध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही टीम बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही संघ पालघर जिल्ह्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पालघर जिल्ह्याचा अभिमान म्हणून ही स्पर्धा सन्मानाने जी ओळखली जाते, रॉकी ग्रुप चषक 2026 2026 हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तुडुंब भरलेले अलोट गर्दी आपण पाहताय. जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने या शामियानाला खऱ्या अर्थानं भव्य आपण पाहू शकतायत. 4 चांद लागले गेलेत. काय फटके खेळले होते. प्रथमच्या बॅट मधून अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना वेगेचा फायदा उचलला. प्रथम
एक टेक्निकली साउंड आणि करण निजाईला आपण पाहत आहेत. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये आता मात्र 2 फलंदाजाला इथे रेकॉर्ड ब्रेक करावा लागेल. जयू स्पोर्ट्स अर्नाळा पालघर जिल्ह्याची ही मात्र अभिमानाची स्पर्धा आहे, परंपरेची स्पर्धा. यंदा विजेता कोण 2026 काही क्षण राहिलेत या स्पर्धेचा सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 दिवस कसे गेलेत हे मात्र कळलंच नाही. चांगला बॉल होता, खाली राहिला होता. करण घ्यावेला करण अंबिरे एक महत्वपूर्ण गोलंदाज, स्टंप कार्ड गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. जबरदस्त 4,500 आतापर्यंत ही स्पर्धा लाईव्ह पाहताना पाहायला मिळत आहेत, वॉचिंग करतायत. खरोखरच त्यांचं सुद्धा या वेळेला सहर्ष स्वागत असेल. म्हणजे ही स्पर्धा एक स्तराला एक उंची घेते, गगन भरारी घेत असताना फिनिक्स पक्षाप्रमाणे. स्लोवर 1 बॉल होता. या वेळेला आपण पाहू शकतायत बॉल सुटतोय, बॉल स्किड झाला आणि इथे वारंवार आपण सातत्याने पाहिले की झेल का सुटले गेलेत, लाल माती या ठिकाणी वापरली गेली. टणक मात्र यावेळेला आपण पाहताय जेव्हा मैदानं असतात त्यावेळेला डेफिनेटली झेल सोपे होतात, परंतु इथून जर आपण पाहिले तर 50च्या वरती आतापर्यंत कॅचेस ड्रॉप झालेत. हा सुद्धा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. 22 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 बॉलमध्ये 38 रन. पुन्हा एकदा करण अंबिरे आपल्या गोलंदाजी मार्कवर 10 पावलं दूर आहेत. धाकटी डहाणू टीम चॅलेंजर बाजारआळी तर एका साईडला 38 धावा येतील का यावेळेला ऑन साईडला. ओ माय गॉड, क्या बात है. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय प्रथम. मॅक्झिमम षटकार 6 धावा. जिल्हा हलतोय नवान लय हाय त्याचं वजन, तालुका जिल्हा हलतोय नवान लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादाला नड नाचला कोण, किंग मेकर आमचे दादाला नड नाचला कोण. थँक्यू. 28 धावा झालेत, 9 बॉल आणि 32 धावांचं अजून सुद्धा समीकरण पाहायला मिळतं. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. आदरणीय सन्माननीय बंटीदादा यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यावा. धनेजी गावड साहेब आपण सुद्धा मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्यावा. पोलीस पाटील साहेब आपण पाहताय, सुनीलजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करेन, गजाननजी गावड साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यावा. भूपेजी पाटील मायको या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक शब्दसुमनानी सहर्ष स्वागत. मॅच ऑन. 9 बॉल 32. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करण अंबिरेने या वेळेला फिरवलाय. हा बॉल समोरून जबरदस्त फिंगरचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल, विकेट किपरच्या हातातून सुटला होता परंतु कोणती धाव येत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतो. सबमरीन डिलेव्हरी. रितेश गरत पुढे आले मात्र डॉट बॉल. 8 बॉल 32. 400चा स्ट्राईक रेट आता प्रति चेंडू मागे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला ऑन साईडला लपेटलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. मिनी हेलिकॉप्टर शॉट. क्या बात है. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या या मॅच साठी. 7 बॉल 26 धावा. आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी, आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. थँक्यू. चला घाई करा, वेळ दौडू नका. 7 बॉल आणि 26 रन्स. स्वप्न घेऊन उतरलेत प्रथम थांबणार नाहीये. खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेले आहे. म्हणून मी उल्लेख केला होता पोटेन्शियल आहे. बऱ्याच टुर्नामेंट ज्याने गाजवलेले आहेत. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. 7 बॉल 26 धावा. कृपया करून लाईट्स ऑफ करा. 7 बॉल 26. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जयू स्पोर्ट्स अर्नाळा चॅलेंजर्स बाजारआळी धाकटी डहाणू. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. टीट फॉर टॅट यावेळेला दर्शवत असताना प्रथम नावाचं वादळ घोंगावलंय या मैदानात. काय टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट प्रथमच्या बॅटमधून करण अंबेरीच्या विरोधात. कारण करण अंबेरी हा सुद्धा मात्र कोणत्याही क्षणाला विकेट घेण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच कोणत्याही संघाला खेळाडूंना कमी लेखून चालत नाही. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. 7 बॉल 26. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला अप्रतिम. पुन्हा एकदा सरळ खेळलेत.
स्ट्रेट डाउन द ग्राउंड. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. 6 बॉल 20. मैदान दणानून सोडलंय. फायनल मॅच कशी असावी तर ही अशी असावी. वॉट शॉट. 6 धावा. मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबई थँक्यू. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. ऑलरेडी घड्याळात जवळजवळ आपण पाहिलं तर 6 वाजून गेलेले आहेत. 6:10 झालेत. त्यामुळे इथे कुणालदादा पाटील, हिंदुश्री कुणालदादा पाटील मात्र मॅच यावेळेला जिंको किंवा पराभूत हो, परंतु त्याच्या बॅटिंगसाठी रोख तब्बल 5,000 रुपये आले. जोरदार टाळ्या उद्या प्रथमच्या बॅटिंगसाठी. हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्याकडून हे प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. विजया गोस्वामी मॅडम या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक सुंदर व्यक्तिमत्व. 6 बॉल आणि 20 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. जर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनो टाळ्या थांबू नका. टाळ्यांचा गजर येऊ द्या. पालघर जिल्ह्याचे 2 नामवंत संघ आमने सामने खेळत आहेत. 6 बॉल 20 रन. व्हॉट अ मॅच. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 20. आयुष बारी पाहायचं. आयुष बारी आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक अपकमिंग यंग टॅलेंट तर एका साईडला करण निजाई सारखा बेधडक बॅटर. प्रथमने मात्र या सामन्यामध्ये जान टाकले. हो मला लढायला येतं आणि हेच ते दर्शवत असताना प्रथमला आपण पाहत आहेत. आज अर्नाळाकर एका साईडला तर डहाणूकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाकटी डहाणूकर. 6 बॉल 20 रन. काय सामन्यामध्ये रंगतदार. यावेळेला ऑफ साईडला ट्रू दी कव्हर खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका सरळ रॉकी दादा यांच्या स्वागतासाठी. सदानंद पाटील दादा 111 स्ट्रँड. मैदान दणाणलंय. पुन्हा एकदा मात्र यावेळेला पलटवार झालाय. 5 बॉल आणि विजयासाठी 16 रन. रॉकी ग्रुप आलाय नावाला. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आलाय नावाला. ही रडावलाई शावलाई शिपल्यात त्यांनी खोळावे गावाला. थँक्यू. 5 बॉल 16 रन. काय जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांचा पाडा बोलायला सुरुवात केली दोन्हीही बॅटरने. करण निजाईच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर आता पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. चैतन्य संचारलंय पुन्हा एकदा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हीच ती खरी मजा येते ज्या वेळेला मेगा फायनल मॅच अशा प्रकारची होते. कारण तुम्ही स्टेडियममध्ये तिकीट विक्री खरेदी केल्यानंतर सुद्धा मात्र अशा प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळणार नाही. ती मेगा फायनल मॅच आपण पाहू शकतायत. आता 5 बॉल 16 रन. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. पुन्हा एकदा बॉलर तयार. आयुष बारी एका साईडला करण निजाई. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विजया गोस्वामी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत असताना अगदी नारी शक्तीला सलाम आहे. आणि इथून मात्र विकेट मिळेल का. करण निजाई बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट गॉन. लई दिसाचा हट माझा पूर्वा व तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा व तुमच्या सोनीला कोकण दाखवा. थँक्यू. 4 बॉल 16 रनची आवश्यकता. हर्षद पाटील जमेदादा हे सुद्धा मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत API मॅडम उपस्थित होत असताना आपण पाहू शकाल. विजया गोस्वामी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षात ओपनिंग सेरेमनीला उपस्थित राहिल्या होत्या, परंतु आता अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित होतात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. अशा संपूर्ण आपण पाहत आहेत आमच्या नारी शक्तीला सलाम. मानाचा मुजरा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. रॉकी दादा आणि त्यांच्या रॉकी ग्रुपच्या वतीने सहर्ष सुस्वागतम आहे. 44 ला 2. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज.
पुन्हा एकदा बॉल तयार. आयुष पारी, विकास, अप्रतिम ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. एक रन जरूर या वेळेला ऍड केली जाईल. विकासला माहिती आहे प्रथम आपला पार्टनर जो आहे 9 बॉल मध्ये 30, त्याच्या बॅट मधून आता मात्र 3 बॉल 15 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय मॅच रंगतदार, पैसा वसूल मॅच. प्रत्येक प्रेक्षक मात्र हा सामना स्मरणात ठेवेल. अविस्मरणीय सामना आपल्याला पाहायला मिळतो. बेधडक, अतिशय चांगली धडाकेबाज बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, आणि ते केलंय प्रथमने ह्या वेळेला. अतिशय गुड वर्क, सुपर बॅटिंग, अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहत आहेत. 3 बॉल 15 रन. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेन, सामना आवडला असेल तर चीअर अप करा. दोन्ही टीमला मात्र टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या. 3 बॉल 15 रन. पुन्हा एकदा प्रथम या वेळेला धगधग धगधग वाढताना पाहायला मिळते. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सागर मोरे सर जात आहेत, राकेश प्रभूला सांगतायत तुला मात्र त्या ठिकाणी त्याच पोझिशन मध्ये राहावं, आणि एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि त्याच पोझिशन मध्ये आपण पाहू शकणार आहोत. संध्याकाळचं सत्र सागर मोरे सर त्या ठिकाणी दर्शवत असताना कोणत्याही प्रकारची हालचाल न करावी. 3 बॉल 15. शॉर्ट स्लिप पॉइंट या वेळेला शॉर्ट स्लिप मिड ऑफ घेतलं गेलंय. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथून मात्र धाव येत नाहीये. काय रणनीती आखली गेली, मात्र इथून पॅकअप ते क्षेत्र केलं गेलं की जेणेकरून फ्री माइंड खेळणार नाही. आता 2 बॉल 15 रनची आवश्यकता आहे, परंतु प्रथमने मात्र सर्वांची मने जिंकलेत. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नेव्हर गिव्ह अप या वेळेला जरूर दाखवून दिलंय, मी हार कधीही मानणार नाही. प्रथम तुझ्या खेळीला सलाम आहे. 2 बॉल 15 रन. परंतु या वेळेला मी कौतुक करेन ते आयुष पारीचं. 6 बॉल 20 धावेची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुद्धा न डगमगता न डळमळीत होताना चांगली गोलंदाजी करण्याचा एक धाडस ठेवला, आणि याला म्हणतात चॅलेंज स्वीकारणं, सेल्फ कॉन्फिडन्स. 2 बॉल 15. पुन्हा एकदा बॉल तयार. लक फॅक्टर साथ देईल का? यावेळेला फुलटॉस बॉल जरूर आलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. हार्दिकच्या हातामध्ये सेफ हँड. प्रथमने चांगली बॅटिंग केली, दबाव थोडासा वाढला. जिथे विकेट मिळाली कदाचित करण निझाई त्या ठिकाणी थांबले असते, धावा आल्या असत्या तर कदाचित हा सामना पुन्हा एकदा अर्नाळा संघाच्या बाजूने निघून गेला असता. परंतु प्रथमने मन जिंकली. प्रथमच्या बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. व्हॉट अ बॅटिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. प्रथम एवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. थँक्यू रेश्मा मयेकर मॅडम आमच्या समवेत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅडम, कसं वाटला हा सामना आणि रॉकी ग्रुप चषक 2026चा हा फेस्टिवल क्रिकेटचा कसा वाटला? सर्वात आधी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार, आणि प्रमोद सर तुमचंही मनापासून आभार की ज्या ज्या वेळी तुम्ही मला सांगितलंय गेल्या वर्षी या वर्षी सुद्धा की यायचंय, आणि आग्रहाचं निमंत्रण असतं. असं वाटतं रॉकी दादा आणि रॉकी ग्रुप आता माझेही भाऊ आणि आमच्या घरचे. आणि हे बघा इथे सामना जिंकलेला आहे, चॅम्पियन्स स्वप्न बनले. पूर्ण झालेला आहे. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू टीम चॅम्पियन्स बनताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अभिनंदन, संपूर्ण संघाचं अभिनंदन. आणि शेवटी धाकटी डहाणू, ते म्हणतात ना, जो जीता वही सिकंदर. अगदी नीट हळूहळू जावा.